5वी आणि 8वी मधील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेत नापास झाल्यानंतर त्याच इयत्तेत बसावं लागणार। 5वी आणि 8वी संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय। भुजबळांना केंद्रात मोठी संधी देण्याची अजित पवारांची इच्छा। देवेंद्र फडणवीसांची माहिती। भुजबळ भाजपात येणार नसल्याचंही स्पष्टीकरण। छगन भुजबळांची नाराजी हा पक्षांतर्गत विषय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एका वाक्यात खुलासा। भुजबळ फडणवीस भेटीनंतर अजितदादांचं उत्तर। दलित असल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या। राहुल गांधींचा गंभीर आरोप। सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन। मुख्यमंत्री विधिमंडळात खोटं बोलल्याची टीका। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाटांनी घेतली मस्साजोगचे सरपंच कुटुंबियांची भेट। बीडमध्ये पोलिसांचेच गुंडांची लागेबांधे। शिरसाट यांची धक्कादायक माहिती। पंतप्रधान आवास योजनेतल्या जाचक अटी हटवणार। केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहानांची घोषणा। मोबाईल आणि दुचाकी असणाऱ्यांनाही फायदा। महाराष्ट्रात 19,66,000 घरं देणार। शरद पवारांचे आमदार बापू पठारेंनी घेतली अजित पवारांची भेट। मतदारसंघातील कामांसंदर्भात चर्चा केल्याची पठारेंची माहिती। राजकीय चर्चा झाली नसल्याचाही दावा। नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामाच्या दिरंगाईबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी। कंत्राटदाराला महिन्याची मुदत अन्यथा ब्लॅकलिस्ट करणार। गडकरींचा इशारा। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळला। कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। पूजा खेडकरनं फक्त यूपीएससीच नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक केल्याचे कोर्टाचे ताशेरे। महाराष्ट्राचा प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचाही चित्ररथ असेल, पण परेडऐवजी प्रदर्शनात। 4 वर्षे महाराष्ट्राला परेडमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याचं स्पष्टीकरण। चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक जाहीर। 23 फेब्रुवारीला भारताचा पाकिस्तानशी सामना तर 20 फेब्रुवारीला बांगलादेशसोबत सलामीची लढत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।